आज आपण काय बघणार आहोत? फॉर्म बिल्डर. आता फॉर्म बिल्डर कशाला यूज करायचा? अ सर्व्हिस दॅट सिम्प्लिफाय फॉर्म क्रिएशन. म्हणजे ही फॉर्म बिल्डर एक अशी सर्व्हिस आहे जी आपण यूज करतो फॉर्म क्रिएट करण्यासाठी. आता फॉर्म मध्ये कसं, समजा तुम्हाला मल्टिपल ऑब्जेक्ट घ्यायचे आहेत. एक्झाम्पल साठी इथे आलो. इथे बघा, इथे मी गेट करतोय फेक एपीआय. ओके, फेक एपीआय यूज केला. फेक एपीआय मध्ये आता मी इथं समजा युजरचा एपीआय ला हिट केला. ओके. अरे हे एक्झिक्यूट झालं का? हा, ओके. तर इथे मी युजरचा एपीआय ला हिट केला. इथे बघा आता दोन ऑब्जेक्ट इथे आहेत. आहेत का दोन ऑब्जेक्ट? हे बघा, पहिला ऑब्जेक्ट आहे नेम, ईमेल आयडी, पासवर्ड. त्यानंतर दुसरा याच्यात ऑब्जेक्टच्या आतमध्ये एक ऑब्जेक्ट आहे, हे बघा, ऍड्रेसचा. त्यानंतर इथं दुसरा ऑब्जेक्ट आहे, तिसरा, कंपनीचा, कंपनी नो नेम वगैरे वगैरे. तर आपण अशा प्रकारे करू शकतो. तर मी इथं आलो रिएक्टिव्ह फॉर्म्स मध्ये. इथे मला काय करायचं, तुम्हाला इथे दिसतंय ना, इथे आपण घेतलं होतं कोणतं, कंट्री घेतला, ऍड्रेस घेतला, ऍड्रेस मध्ये कंट्री, सिटी वगैरे वगैरे घेतला. तो मी काय करतो, इथं कन्स्ट्रक्टर मध्ये फॉर्म बिल्डरला इम्प्लिमेंट करतो. तर मी इथे घेतो एफ बी प्रायव्हेट एफ बी कॉल, सॉरी, एफ बी म्हणजे फॉर्म बिल्डर कॉलन, आणि इथं इथं तुम्हाला दिसतं का फॉर्म बिल्डर? हा, हे बघा इथं आलं ना फॉर्म बिल्डर. ओके. ते या फॉर्म बिल्डरला मी इथे इम्प्लिमेंट करून टाकलं. त्यानंतर मला इथे काय करायचंय, इथे ऍड्रेसच्या आतमध्ये मला ऍड्रेसच्या आतमध्ये एक नवीन ऑब्जेक्ट तयार करायचा आहे अशा प्रकारे. तो मग मी काय करणार, इथे येणार. इथे आल्यानंतर इथे आलो. इथे आल्यानंतर ऍड्रेस घेतला. हा ऍड्रेस आहे, तर हा माझा एक ऑब्जेक्ट झाला. इथे ऍड्रेस मध्ये मला काय करायचंय, ऍड्रेस वनच घेतो, ऍड्रेस वन. न्यू फॉर्म कंट्रोल घेण्याच्या ऐवजी त्यातनं मला काय करावं लागेल, एकच मिनिट हा. फॉर्म बिल्डर याच्यातनं घेतला मी. ओके, गॉट इट. नाव इथे आलो मी, ऍड्रेसच्या आधी क्लिक केलं. दिस डॉट एफ बी डॉट फॉर्म ग्रुप. ओके. ग्रुप मध्ये मी काय टाकणार आहे, ऍड्रेस वन. ओके. कंट्री, सिटी, पिन कोड. हा, इथपर्यंत मला काय करायचं, कर्ली ब्रेसेस आणि ॲरे ब्रॅकेट. हे सगळं कशात असणार, याच्या आतमध्ये असणार. बट इथं दिस कीवर्डला एरर आला. हा, हा, इथे घेतलं मी ऍड्रेस, ऍड्रेस कॉलन दिस डॉट, हे ग्रुप मध्ये टाकून दिला मी. कंट्रोल एस केला. आता बघा इथे HTML मध्ये एरर येईल. पहिले तर आपण आउटपुट बघूया काय आला. ब्राउझरवर आलो, इथे आलो. ओके, दॅट्स गुड.
इथे काही एरर नाही आला. आता राईट क्लिक करून इन्स्पेक्ट केला. इन्स्पेक्ट केल्यानंतर आता मी सगळा फील्ड भरतो. आता बघा ऑब्जेक्टच्या आतमध्ये ऑब्जेक्ट आपल्याला आता दाखवेल का? आता दाखवायला पाहिजे त्याने. नो थँक्स करतो. कन्सोल लॉग मध्ये एरर दाखवला बघा, कॅनॉट बाइंड स्टेट, कॅनॉट बाइंड हे ते सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. तर मग मी इथे CSS वर इथे आलो. इथे आल्यानंतर इथे मला घ्यायचं आहे Ctrl Z, ऍड्रेस डॉट ऍड्रेस 1, इथं ऍड्रेस डॉट कंट्री, ऍड्रेस डॉट स्टेट आणि ऍड्रेस डॉट सिटी, ऍड्रेस डॉट पिनकोड. Ctrl S. नाव आता चेक करा. आता हे एरर नाही द्यायला पाहिजे. चला क्लोज केला. इथे आलो, फिल केला. हे पहिलं रिमूव्ह करून टाकतो ते आणि ऍक्टिव्ह करून सबमिट केला. भेटला का डेटा? हे बघा ऍड्रेस मध्ये आता सगळं यायला पाहिजे होतं बट आलं का नाही? ऍड्रेस मध्ये ऍड्रेस 1 एमटी 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 भेटायला पाहिजे होतं पण भेटलं नाही. एकच मिनिट हा. या सगळ्यांना Ctrl X केल्यानंतर इथे मी एक नवीन डिव बनवतो. डिव बनवून याच्यामध्ये मी हे पेस्ट करतो. Ctrl F फॉर्मॅट करतो. Ctrl S केला. Ctrl S केल्यानंतर जो इथे नवीन ग्रुप बनवला ते याला मी फॉर्म ग्रुप नेम देतो ऍड्रेस. ओके. आता याच्या रिलेटेड जितक्या ऍड्रेसच्या रिलेटेड जितक्या पार्ट आहेत ते एक ग्रुप बनला याचा. या ग्रुप मध्ये मी सगळ्या व्हॅल्यूज ज्या पण माझ्या व्हॅल्यूज आहेत त्या ऍड केल्या. आता प्रिंट व्हायला पाहिजेत हा. रिमूव्ह आणि सबमिट केलं. ॲज ऍक्टिव्ह पण करून टाकतो आणि सबमिट केलं. आता चेक करतो मी ऍड्रेस मध्ये व्हॅल्यूज आल्या का? ऍड्रेस माझा एमटीच आला. ऍड्रेस पण एमटीच आला. ऍड्रेस एमटी का आला? ऍड्रेस एमटी नाही यायला पाहिजे. त्या सगळ्या व्हॅल्यूज यायला पाहिजेत ना. फॉर्म कंट्रोल ऍड्रेस डॉट ऑन कंट्री स्टेट सिटी. ओके. ह्या व्हॅल्यूज यायला पाहिजेत पण या आल्या नाहीयेत. मग नो वरी, आपण काहीतरी करू त्यावर. ओके. एकच मिनिट द्या. हम्म, हम्म, का नाही होता मे बी. अच्छा. गॉटेड ऍड्रेस डॉट नाही पाहिजेत. नुसतं ग्रुप आहे म्हटल्यावर ऍड्रेस डॉट नाही पाहिजेत त्याच्यातने. नुसतं ते हे घेणार. वरती आपण त्याचा एक ग्रुप बनवला ना. ओके. इथे एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुप नुसार मी घेतलाय. आता चेक करणार इथे येतात का. आता यायला पाहिजेत व्हॅल्यूज. दॅट्स डन. आता एरर नाही. आता यायला पाहिजेत. ओके. ऍड्रेस मध्ये हा आला बघा. सगळ्या आल्या का? सगळ्या व्हॅल्यू इथे प्रिंट झालेल्या आहेत. सो तर आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का? सिम्पल.
जेव्हा पण आपण इथे नवीन, इथे बघा, इथे आपण आता ऍड्रेसचा एक ग्रुप बनवला. जेव्हा पण आता आपण एक ऍड्रेस किंवा कोणता ग्रुप बनवला, तर मला काय करावं लागेल, त्या ग्रुपचा एक इन्स्टंट म्हणजे हे या ग्रुपचा पार्ट आहे म्हणून असं सांगावं लागेल. तर त्यासाठी माझ्याकडे एक ऍट्रिब्यूट आहे ज्याचं नाव आहे काय, कुठे आहे तो, हा फॉर्म ग्रुप, म्हणजे हा एक ग्रुप आहे. ओके, हा एक ग्रुप आहे आणि वरचा एक ग्रुप, असे दोन ग्रुप बनवलेत. तर आपण आता याच्यातनी तिसरा एक ग्रुप बनवूया. तिसरा एक ग्रुप बनवूया ज्याचं नाव असेल, आपण देऊया कंपनी ग्रुप. म्हणजे इथे आता कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण ठेवूया. चला, कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे काय, आपण आता इथं फेक एपीआय आहे आपल्याकडं. इथं घेऊया आपण कंपनी. ओके, कंपनीतनी काय नेम आणि काय कॅच प्लेस वगैरे वगैरे घेऊया. चला, सगळ्यात पहिले इथं कंपनी आलो, इथे टीएस वर आलो. टीएस वर आल्यानंतर कॉल्सच्या नंतर सेमी कॉलन देऊन मी काय करतो, एंटर करतोय. एंटर केल्यानंतर काय टाकायचं मला, कंपनी कॉलन दिस डॉट एफ बी फॉर्म ग्रुप डॉट ग्रुप. ओके, पॅरेंथिसिस ओपन, पॅरेंथिसिस क्लोज, इनसाइड द पॅरेंथिसिस मला एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. तर मी इथे घेणार कंपनी नेम, कंपनी ऍड्रेस आणि कंपनी ईमेल आय डी. ओके, दॅट्स गुड. कंट्रोल एस करणार आणि यामध्ये आता नवीन फील्ड्स ऍड करणार. आता नवीन फील्ड्स ऍड करण्यासाठी मी सेम टू सेम हाच ग्रुप बनवतोय. ओके, हाच ग्रुप घेतला आणि याच्यात मी एंटर करून पेस्ट करून टाकला. पेस्ट केल्यानंतर इथं सगळ्यात पहिला ऍड्रेसच्या जागेवर मला कोणता घ्यायचा आहे, कंपनी. ओके, त्यानंतर कंपनी नेम आणि फॉर्म कंट्रोल मध्ये कंपनी नेम टाकायचा आहे. ओके, देन कंट्रीच्या जागेवर मला काय टाकायचं आहे, कंपनीचा ऍड्रेस टाकायचा आहे. आणि लास्ट आहे कंपनी ईमेल आय डी. स्टेटच्या जागेवर मला काय टाकायचं, कंपनी ईमेल आय डी आणि कंपनी नेम आणि टाईप टाकायचा ईमेल. कंट्रोल एस, चेक करा माझ्याकडे आलं का ब्राउझरवर. येस, यायला पाहिजे. समथिंग वेंट रॉंग इन माय कोड, लेट्स डिबग इट. ओके, कोणता रिएक्टिव्ह फॉर्म्स डॉट एच टी एम एल लाईन नंबर 6 वरती काय एरर आहे, हा डिव्हिजन मध्ये काहीतरी इश्यू झाला. ओके, एकच मिनिट हा. डिव मध्ये काहीतरी इश्यू झाला, आपण चेक करूया. आहे बघा, इथे इश्यू आला. कोणता डिव राहिला, फॉर्मॅट डॉक्युमेंट केला, हा डिव माझा एक्स्ट्रा झालाय. ओके, हा क्लोज केला. आता मला चेक करायचं फॉर्म ग्रुप, हा इथे बंद झाला. हा इथे का बंद झाला, फॉर्म कंट्रोल इथे का आला. नाव ओके, अजून एक एरर आहे. फॉर्म ग्रुप, हा फॉर्म रिसेटचा बटन आहे. सो मी इथे आलो. इथे आल्यानंतर स्लॅश आणि एक डिव ऍड करून टाकला. कंट्रोल एस केलं, फॉर्मॅट डॉक्युमेंट केला. आता काहीच एरर नाहीये माझ्याकडे. तरी एक एरर दाखवतच आहे सगळ्यात शेवटला.
हा जर काढला तर आता कोणताच एरर नाही आहे. ओके, व्यवस्थित झालं. चेक करा, सक्सेसफुल झालं. कंट्रोल एस. नाव मी माझ्या आउटपुटवर आलो आला. आता इथे सगळं फिल्ड केलं. कंपनी डिटेल्स टाकायचेत मला. हे कंपनी डिटेल्स पण टाकून दिल्यात. सबमिट केला. क्लिअर करतो आणि परत सबमिट करतो. इथे बघा आता दोन ऑब्जेक्ट तुम्हाला भेटलेत. एक पहिला आहे ऍड्रेसचा, दुसरा आहे कंपनीचा. ओके. आणि हा माझा थर्ड ऑब्जेक्ट. तुम्हाला डेटा मिळाला का? यस. सो मी स्क्रीन स्टॉप करत आहे. हम्म,